तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। नानीसधामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनास प्रतिसाद मिळत राहता तालुक्यातील राजूर येथील रहिवासी व धामयात्री मंगल दत्तात्रय केदारी यांनी मरणोत्तर देहदान व नेत्रदान केलं। नानीसधामचे हे जिल्ह्यातील 8वं देहदान होतं। जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य यांनी स्वस्वरूप संप्रदायातील भक्त परिवारास मृत्यूनंतर देहदान व नेत्रदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळतोय। अनेक भक्तांनी मरणोत्तर देहदान फॉर्म संस्थांकडे सुपूर्द केलेत। राजूर येथील मंगल दत्तात्रय केदारी वय 55 यांचं बुधवारी अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांचे देह व नेत्रदान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमार्फत लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज इथं पार पडले। यावेळी दत्तात्रय केदारी, जयश्री दत्तात्रय केदारी, विद्या बोबडे, प्रियांका कांबळे, प्रशांत कांबळे, गणपत बोबडे, रामनाथ कांबळे, गोरक्षनाथ कांबळे, नवनाथ कांबळे, विजय कांबळे, तसेच उत्तर महाराष्ट्र देणगी प्रमुख सोमेश्वर घोगरे, दत्तात्रय उन्हाळे, जगन बोठे, राजू घोटकुळ, दादासाहेब मते, सयाजी भडांगे, गोकुळ वैष्णव, सोमनाथ येवले, संदीप सुरासे, गौतम डेरे, अनिल वाघे, शिवनाथ लोहारकर, अलका खरडे, राजेंद्र चेचरे, ज्ञानेश्वर लांडगे, प्रकाश बेलापूरकर, चंद्रशेखर कोळसे, प्रदीप दंडवते, बाबासाहेब गुंजाळ, ज्योती गडगे, अमोल क्षीरसागर, योगेश पवार, विठ्ठल खांडरे, उद्धव यादव, आप्पासाहेब यादव, बाळासाहेब शिवरकर, बेबी आहेर, सुनीता काशीद, प्रतिभा खंडरे, विलास आहेर, मनीषा येवले, कल्पना साळुंखे, विमल खडू, रिंकेश जाधव, चेतन पालकर, महानंदा क्षीरसागर, सोमनाथ डहाळे, अनिल भालेराव, गजानन बोठे, अविनाश बाबळे, रुपाली भालेराव, शीतल बाबळे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सांप्रदायिक गुरुबंधू व गुरुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजुरी ग्रामपंचायत उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे यांचं सहकार्य लाभलं। आवाज जनतेसाठी वृत्तसंकलन विभाग राहता। नमस्कार, मी डॉक्टर मोहिनी जोशी, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ एनाटॉमी, रूरल मेडिकल कॉलेज लोणी। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून सोमवार दिनांक 26/5/2025 रोजी कैलासवासी मंगल दत्तात्रय केदारी यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान त्यांचे पती श्री दत्तात्रय मारुती केदारी यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील रूरल मेडिकल कॉलेज लोणी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे सुपूर्द करण्यात आले। देहदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे कार्य असे सुरू राहावे। धन्यवाद। मी डॉक्टर वामन चव्हाण, प्रोफेसर नेत्र विभाग, प्रवरानगर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, सांगू इच्छितो की जगद्गुरू रामानंद नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने मंगला केदारे यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे। त्यामुळे 2 रुग्णांना दिसण्यासाठी फायदा होणार आहे। या नेत्रदान केल्यामुळे आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे आभारी आहोत। माझे नाव जयश्री दत्तात्रय केदारी, राहणार राजुरी, राहता, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। माझी आई मंगल दत्तात्रय केदारी यांचे दिनांक 26/5/2025 रोजी दुःख निधन झाले आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून माझ्या आईचे इच्छानुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे। प्रवरा रूरल कॉलेज लोणी, तालुका राहता इथे केले आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।